श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण आस्तिक ऋषींनी मागितलेला वर आणि जन्मेजयाचा यज्ञ याविषयी वाचत होतो. आता आज आपण इथून पुढे वाचायला सुरुवात करूया. शौनक सौतीला म्हणाले, हे सूतपुत्रा, जन्मेजयाने आरंभिलेल्या सर्पसत्रात जे सर्प अग्नीमध्ये धडाडत पडले त्या सर्वांची नावे ऐकण्याची मला इच्छा आहे. यावर सौती पुढे म्हणाले, हे द्विजश्रेष्ठा, अग्नीमध्ये हजारो लाखो कोट्यावधी नाग पडले. त्या साऱ्यांची संख्या अक्षरशः अगणित असल्यामुळे त्यांची नावे कशी सांगता येतील. पण जेवढ्यांची नावे मला आठवत आहेत आणि जे अग्नीमध्ये दग्ध झाले त्यांच्यापैकी प्रमुख नागांची नावे मी सांगतो ती ऐका. मी जी नावे आता सांगणार आहे ती मुख्यतः नागराज वासुकीच्या कुळामध्ये जन्मलेल्या नागांचीच आहेत. नीलवर्ण, तांबडे लाल, शुभ्रवर्णाचे, भयंकर विशाल शरीराचे आणि जहाल विष असलेले असे जे दुर्दैवी नाग मातेकडून मिळालेल्या शापाच्या शिक्षेमुळे दुबळे होऊन अग्नीमध्ये दग्ध झाले, ते म्हणजे कोटिश, मानस, पूर्ण, शल, पाल, हलिमक, पिच्छल, कौणप, चक्र, कालवेग, प्रकालन, हिरण्यबाहू, शरण, कक्षक, कालदंतक हे वासुकीच्या कुळात जन्मलेले नाग अग्नीमध्ये पडले आणि दग्ध झाले. तसेच या कुळातील जन्मलेले आणखी पुष्कळ नाग प्रदीप्त अग्नीमध्ये दग्ध झाले. ते सारेच विक्राळ रूपाचे आणि महाबलाढ्य होते. आता तक्षकाच्या वंशामध्ये जन्मलेल्या नागांची नावे सांगतो ती ऐका. पुच्छांडक, मंडलक, पिंडसोक्त, रभेणक, उच्छिख, शरभ, भंग, बिल्वतेजा, विरोहण, शिली, शलकर, मुक, सुकुर, प्रवेपन, मुद्दर, शिशुरोमा, सुरोमा, महाहनु हे सारे तक्षकाच्या कुळातील नाग अग्नीमध्ये पडले. पारावत, पारियात, पांडर, हरिण, कृश, विहंग, शरभ, मेध, प्रमोद आणि संहतापन हे ऐरावत कुळातील नाग अग्नीमध्ये शिरले. यानंतर हे द्विजश्रेष्ठा, कौरव्य कुळातले उत्पन्न झालेल्या नागांची नावे सांगतो ती ऐका. एरक, कुंडल, वेणी, वेणीस्कंध, कुमारक, बाहुक, शृंगवेर, धूर्तक, प्रातर आणि आतक हे कौरव्य कुळातील नाग अग्नीमध्ये पडले. आता धृतराष्ट्र कुळात जन्मलेल्या वाऱ्याप्रमाणे वेगवान असलेल्या आणि जलाल विष असलेल्या नागांची नावे सांगतो ती ऐका. शंकुकर्ण, पिठरक, कुठारमुख, सेचक, सुर्णांगद, पूर्णमुख, प्रहास, शकुनी, दरी, अमाहठ, कामठक, सुषेण, मानस, अव्यय, भैरव, मुंडवेदांग, पिशंग, उद्रपारक, ऋषभ, वेगवान, नाग, पिंडारक, महाहनु, रक्तांग, सर्वसारंग, समृद्ध, पाटवासक, वराहक, विरणक, सुचित्र, चित्रवेगिक, पराशर, तरुणक, मणी, स्कंध आणि आरुणी हे द्विजश्रेष्ठा, नागवंशाची कीर्ती वाढवणाऱ्या नागांची नावे मी तुला सांगितली. नागांची संख्या अपार असल्यामुळे त्यांच्यापैकी जे प्रमुख होते
त्यांचीच नावे फक्त मी सांगितली आहेत, सर्वांची नावे सांगितली नाहीत. या नागांच्या पुत्रांपैकी आणि त्यांच्या पौत्रांपैकी जे प्रदीप्त अग्नीमध्ये कोसळले त्या सर्वांची गणना करणे माझ्या सामर्थ्याच्या पलीकडचे आहे. त्यांच्यापैकी काहींना 3 फणा होत्या, काहींना 7 फणा होत्या आणि काहींना तर 10 फणा होत्या. प्रलयकालाच्या अग्नीप्रमाणे अत्यंत दाहक विष असलेले महाभयानक आक्राळ विक्राळ शरीरांचे, अनावर वेग असलेले, पर्वताच्या शिखरांप्रमाणे उंच असलेले, वेटोळ्याचा घेर 4 कोस असलेले, 8 कोस लांब असलेले, इच्छेस येईल त्याप्रमाणे रूप धारण करणारे, इच्छेप्रमाणे बलाढ्य होणारे, धगधगत्या अग्नीप्रमाणे जलाल विष असलेले असे असंख्य नाग जन्मेजयाच्या त्या महासत्रात मातृशापामुळे ब्रह्मदंडाने पराभूत होऊन अग्नीमध्ये दग्ध झाले. सौती पुढे म्हणाले, आस्तिकाच्या बाबतीत आणखी एक अद्भुत प्रकार आमच्या ऐकिवात आहे. परीक्षित जन्मेजय वरदानाने आस्तिकाला संतुष्ट करीत असता इंद्राच्या हातून निष्ठून खाली पडलेला तक्षक अंतरिक्षातच लोंबकळत राहिला. यामुळे राजा जन्मेजयाला फार काळजी लागून राहिली. विलक्षण प्रदीप्त झालेल्या वसुरेता म्हणजे हिरण्यरेता अग्नीमध्ये असंख्य आहुती पडत असता भयग्रस्त झालेला तक्षक मात्र अग्नीत पडला नाही. शौनक म्हणाले, हे सुता, ज्या अर्थी तो तक्षक अग्नीमध्ये पडला नाही त्या अर्थी त्या प्रज्ञावंत ऋत्विजांना आयत्या वेळी मंत्रसमूहांचे स्फुरण झाले नाही असे समजावे की काय. सौती म्हणाला, तो भयग्रस्त मूर्छित तक्षक इंद्राच्या हातून निसटला असता त्याला उद्देशून थांब, तिथेच थांब असे आस्तिक त्रिवार म्हणाला. त्यामुळे पृथ्वी आणि आकाश यांच्यामधील अंतराळात एखादा मनुष्य अधांतरी राहावा त्याप्रमाणे तो तक्षक विषण्ण मनाने अंतराळातच राहिला. आणि सदस्यांनी पुन्हा पुन्हा आग्रह केल्यामुळे राजा जन्मेजय म्हणाला, आस्तिक म्हणाला त्याप्रमाणेच होवो, त्याला माझी हरकत नाही. हा माझा यज्ञ येथेच समाप्त होवो आणि सारे नाग सुखरूप राहोत. या आस्तिकाच्या मनाचे समाधान होवो आणि तो सूत स्थपती जे बोलला ते सत्य होवो. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.